नमस्कार विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण 8वीच्या गणित विषयातले 3 प्रकरण पाहिले आहेत. 3 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा, अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. आपण 7वीच्या वर्गामध्ये यातला काही भाग अभ्यासलेला होता. In 7th standard, we have learned that the bisector of angles of a triangle as well as the perpendicular bisectors of its sides are concurrent. These points of concurrence are respectively called that incenter and the circumcenter of a triangle. आपण 7वीच्या वर्गामध्ये त्रिकोणाच्या कोनाचे दुभाजक एक संपाती असतात. त्रिकोणाच्या कोनाचे दुभाजक काढले, त्यानंतर त्रिकोणाच्या मध्यगा काढल्या, त्या सुद्धा त्या एक संपाती असतात. याचा अर्थ ते सर्व काढलेले शिरोलंब परस्परांना एकाच बिंदूत छेदत असतात. आणि त्याच धर्तीवरती आज आपणाला या 4थ्या प्रकरणासाठी अभ्यास करायचा आहे. मेडियन्स, अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा. तर अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेणार आहोत की जी आपण यापूर्वीही केलेली आहे, तरी तिचं दृढीकरण होण्यासाठी, ती तुम्हाला चांगली समजण्यासाठी आता आपण या ठिकाणी ती कृती करत आहोत. कृती काय करायची आहे की एक रेषा काढायची आहे आणि त्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घ्यायचा आणि त्या बिंदूमधून दिलेल्या रेषेला एक लंब रेषा काढायची आहे. तर अशा रीतीनं ही ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची. ड्रॉ अ लाईन, टेक अ पॉइंट आउटसाइड ऑफ द लाईन अँड ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉइंट ऑन दॅट गिव्हन लाईन. दिलेल्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घ्यायचा आणि दिलेल्या बिंदूवर बाहेर घेतलेल्या बिंदूवर एक पॉइंट काढायचा आहे, परपेंडिक्युलर काढायचा आहे. तर आपण एक रेषा काढू आणि त्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घेऊ आणि त्या बिंदूमधून दिलेल्या रेषेवरती लंब रेषाखंड काढू. समजा आपण इथं ही रेषा काढलेली या यल रेषेच्या बाहेर कुठेही एक बिंदू घ्यायचा आहे. याला आपण नाव देऊ पी. आणि या पी बिंदू मधून एक लंब रेषाखंड काढायचा आहे, तो या रेषा यल वरती. तर याच्यासाठी आपल्याला गुण्याचा वापर करावा लागेल, सेट स्क्वेअरचा वापर करावा लागेल. मग आता हा लंब काढण्यासाठी या सेट स्क्वेअरची एक साइड या लाईन वरती यावी आणि सेट स्क्वेअरची दुसरी साइड या बिंदूवरती यावी. अशा रीतीनं हा गुण्या या रेषेवरती मांडायचा आहे. या लाईन वरती या सेट स्क्वेअरची बाजू आली, गुण्याची बाजू आली आणि या पॉइंटवर किंवा ही दुसरी बाजू या गुण्याची आली पाहिजे. अशा रीतीनं आपण हा सेट स्क्वेअर सरकून घेतला. खालची बाजू लाईनवर आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती बिंदूवरती आहे आणि मग या बिंदूतून एक लंब रेषाखंड काढायचा आहे. आता हा किरण आहे या पी बिंदूतून गेलेला आहे तो, आणि ज्या यल रेषेला जिथं छेदलंय त्या बिंदूला आपण ओ नाव देऊ. अशी रीतीनं दिलेल्या रेषेच्या बाहेर एक बिंदू घेतला आणि त्या बिंदूतून दिलेल्या रेषेला लंब काढला. या ठिकाणी 90 मापाचा कोन तयार होईल. मेजर ऑफ अँगल POL. इथे एक पॉइंट घेऊ आपण ए. मेजर ऑफ अँगल POA इज इक्वल टू 90 डिग्री. अशा रीतीनं ही कृती आपण पूर्ण करून घेतली आहे. आता आपल्याला एक दुसरी कृती करायची आहे. टू ड्रॉ अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल. दिलेल्या त्रिकोणाचे शिरोलंब काढायचे. यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्सचा वापर आपण या ठिकाणी करत आहोत. एक ड्रॉ अ एनी ट्रायंगल XYZ. कोणताही एक त्रिकोण काढा, कोणत्याही प्रकारचा. मग तो काटकोन त्रिकोण असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल
किंवा ऑब्ट्यूज ट्रायंगल असेल, लघुकोन त्रिकोण असेल किंवा विशालकोन त्रिकोण असेल, असा कोणताही एक त्रिकोण XYZ आपण या ठिकाणी काढायचा आहे. आपण या ठिकाणी त्रिकोण XYZ काढला. पुढं ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम वर्टेक्स X ऑन द साइड YZ यूजिंग सेट स्क्वेअर. या त्रिकोणाचा शिरोबिंदू X या X शिरोबिंदूतून त्या शिरोबिंदूच्या समोरची बाजू अपोजिट साइड्स YZ या साइडवर एक परपेंडिक्युलर काढायचा आहे या गुण्याचा वापर करून, सेट स्क्वेअरचा वापर करून. मग परपेंडिक्युलर काढत असताना आपण एक सराव या ठिकाणी घेतला होता की इथं जो काढलेला बिंदू होता तो या बाजूवरती येईल गुण्याच्या, आणि त्याची बाजू लाईन जी काढली होती, रेषा जी काढली होती ती या गुण्याच्या या बाजूवरती आलेली होती. म्हणून आपल्याला X या बिंदूतून हा परपेंडिक्युलर काढायचा आहे बाजू YZ वर. म्हणून या गुण्याच्या या साइडवर हा पॉइंट यावा आणि ही जी समोरची बाजू आहे या X वर्टेक्सच्या त्याच्यावरती गुण्याची दुसरी बाजू यावी. अशा रीतीनं याची आपण मांडणी करून घेऊ. बघा, याची खालची बाजू जी आहे गुण्याची ती लाईन वरती आलेली आहे किंवा YZ वरती आलेली आहे, आणि वरचा जो पॉइंट आहे तो या सेट स्क्वेअरच्या साइडवर आलेला आहे. अशा रीतीनं गुण्या धरून याच्यावरती परपेंडिक्युलर काढायचा आहे. हा परपेंडिक्युलर काढला आपण. वर्टेक्स X मधून अपोजिट साइड, वर्टेक्स X च्या अपोजिट साइड YZ आणि या साइड YZ वर हा परपेंडिक्युलर काढला. शिरोबिंदू X च्या वरून, शिरोबिंदू X मधून समोरची बाजू, X शिरोबिंदूच्या समोरची बाजू YZ या बाजूवरती एक लंब काढलेला आहे. आता या काढलेल्या लंबाला आपण P नाव देऊ. हा जो बिंदू या YZ बाजूला छेदतो त्या ठिकाणी P नाव दिलं. असताना राहिलेला बिंदू Y आणि Z यामधून त्यांच्या समोरच्या बाजूवर वर्टेक्स Y, अपोजिट साइड ऑफ वर्टेक्स Y इज XZ या XZ वरती असाच एक परपेंडिक्युलर काढायचा, आणि वर्टेक्स Z मधून त्याची अपोजिट साइड XY याच्यावरती आणखी एक परपेंडिक्युलर काढायचा. म्हणजे शिरोबिंदू Y मधून जाणारी एक लंब रेषा या XZ वर काढायची आहे आणि Z शिरोबिंदूतून जाणारी XY वर दुसरी लंब रेषा काढायची आहे. असे 3 शिरोलंब आपण या ठिकाणी काढून घेऊ. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम वर्टेक्स X ऑन द साइड YZ यूजिंग सेट स्क्वेअर. Considering side XZ and side XY, draw an altitude. याच्यावर सुद्धा असे लंब काढायचे आहेत. मग आता या बिंदूतून या बाजूवर लंब काढायचा आहे, म्हणून या गुण्याची ही जी बाजू आहे या बाजूवर हा Y बिंदू येईल आणि ही रेषा बाजू या दुसऱ्या साइडवर जाईल. अशा रीतीनं याची मांडणी करून घ्यायची आहे. बघा, काय केलं आपण, इथं गुण्याची एक बाजू या साइडवर आहे आणि जो Y बिंदू आहे त्याच्यावर गुण्याची एक बाजू आहे. अशा रीतीनं एक दुसरा लंब आपण शिरोबिंदू Y मधून जाणारा या ठिकाणी काढत आहोत. तर हा दुसरा शिरोलंब काढला, याला Q नाव देऊ. आता राहिली बाजू XY याच्यावरती शिरोलंब काढायचा आहे. मग तो Z बिंदूतून जाणार आहे, म्हणून ही बाजू गुण्याची या रेषेवरती आली पाहिजे आणि या बाजूवरती हा बिंदू Z आला पाहिजे. बघा, ही बाजू या बाजूवरती आलेली आहे गुण्याची आणि हा Z बिंदूवर गुण्याची दुसरी बाजू येईल. अशा रीतीने आपण मांडणी करून घेतली. बघा, लक्षात येईल, या बाजूवर हा Z पॉइंट आला पाहिजे आणि या बाजूवर ही रेषा आली पाहिजे. अशा रीतीनं गुण्याची मांडणी करून घ्यायची.
आणि आता अशी मांडणी झाली आहे. तर हा तिसरा अल्टिट्यूड आपण साइड एक्स वाय वरती काढलेला आहे की जो झेड बिंदूतून गेलेला आहे. आता या तिन्ही अल्टिट्यूडचं निरीक्षण करा, तिन्ही या शिरोलंबाचं निरीक्षण करा आणि निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येते पहा. हा या ठिकाणी आपण याला आर नाव देऊ. इथं पी नाव दिलं, क्यू नाव दिलं, इथं आर नाव दिलं. आता हे तीन शिरोलंब आपण एका त्रिकोणाचे म्हणजे एक्स वाय झेड या ट्रायंगलचे तीन अल्टिट्यूड काढलेले आहेत. तर हे अल्टिट्यूडचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे तिन्ही शिरोलंब, तिन्ही अल्टिट्यूड एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात. आणि सातवीच्या वर्गामध्ये पाहिलं आपण की जेव्हा दोन पेक्षा जास्त रेषा एकमेकींना एकाच बिंदूत छेदत असतात तेव्हा त्यांना एक संपाती रेषा असं म्हणतात. मग इथं हे तिन्ही शिरोलंब एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात. ऑल दी थ्री अल्टिट्यूड्स आर इंटरसेक्ट विथ ईच अदर इन ओनली वन पॉइंट. एकाच पॉइंट मध्ये ते एकमेकांना छेदतात म्हणून यांना एक संपाती रेषा अशा रेषांना म्हणतात की ऑल दी थ्री अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. एकाच बिंदूत ते तिन्ही शिरोलंब छेदत आहे. अशा रीतीनं आपण या त्रिकोणाचा हे तीन शिरोलंब काढले. शिरोलंब कशाला म्हणायचे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की एखाद्या बिंदूमधून त्याच्या समोरच्या बाजूवर काढलेला लंब रेषाखंड किंवा काढलेली लंब रेषा म्हणजे त्या त्रिकोणाचा अल्टिट्यूड किंवा शिरोलंब. द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन from a vertex of triangle on the side opposite to is called altitude of that triangle. कोणत्याही एका त्रिकोणामध्ये जर कोणत्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून त्या शिरोबिंदूच्या समोरच्या बाजूवर काढलेला जो लंब रेषाखंड असतो त्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब असं म्हणतात. मग एका त्रिकोणाला तीन शिरोलंब असतात. मग तो कोणताही असेल, तो राईट अँगल ट्रायंगल असेल, तो काटकोन त्रिकोण असेल की विशालकोन त्रिकोण असेल किंवा लघुकोन त्रिकोण असेल, तिन्ही त्रिकोणाला असे तीन तीन शिरोलंब आपणास काढता येतात. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. ती उदाहरणं घेऊन तुम्ही सोडवायची आहेत की एखाद्या त्रिकोणाला कशा पद्धतीनं हे परपेंडिक्युलर अल्टिट्यूड काढता येतात, शिरोलंब काढता येतात, ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. त्यापूर्वी आपण एक त्रिकोण काढला होता आणि त्या त्रिकोणाचे तीन शिरोलंब काढलेले होते, तीन अल्टिट्यूड काढलेले होते आणि हे तिन्ही काढलेले शिरोलंब अल्टिट्यूड हे एकमेकांना एकाच बिंदूत छेदत होते. तर या त्याच्या गुणधर्माला, या शिरोलंब जे की एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात, या गुणधर्माला किंवा तो जो बिंदू आहे त्याला एक लंब संपात असं म्हणतात. त्रिकोणाचा शिरोलंब जेव्हा एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या बिंदूला त्रिकोणाचा लंब संपात असं म्हणतात. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड or the center of a triangle and it is denoted by O. आपण मागच्या आकृतीमध्ये हे पाहिलं होतं. आता काय करायचं आहे की एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे. कोणताही एक काटकोन त्रिकोण काढा, त्याचे सर्व शिरोलंब काढा, ते कोणत्या बिंदूत मिळतात ते लिहा. म्हणजे एकंदरीत काय करायचं आपल्याला, तर त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान, त्रिकोणाच्या लंब संपात तीन शिरोलंब एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात त्याला लंब संपात म्हणतात. आणि या लंब संपाताचं स्थान जे तीन प्रकारचे त्रिकोण असतात, मग तो काटकोन त्रिकोण असेल, नंतर लघुकोन त्रिकोण असेल आणि विशालकोन त्रिकोण असेल. इन राईट अँगल ट्रायंगल, इन ऑब्ट्यूज ट्रायंगल, इन ॲक्यूट ट्रायंगल. द लोकेशन ऑफ द अर्ध सेंटर ऑफ अ ट्रायंगल. तर आता आपण या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल काढू आणि त्या राईट अँगल ट्रायंगलचे तिन्ही शिरोलंब, तिन्ही अल्टिट्यूड एकमेकांना कोणत्या बिंदूत छेदतात हे पाहू. त्यासाठी
आपण कंपासचा वापर करणार आहोत. एक रेषा काढू. सेगमेंट काढला आपण रेषाखंड ए बी आणि या ए बी ला एक लंब रेषाखंड काढायचे, काटकोन त्रिकोण काढायचं असल्यामुळं याचं माप किती घ्यायचं आहे माहित नाही. आपण कोणत्याही मापाचा हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी काढू. निश्चित माप याचं आपल्याला माहित नाही. कारण प्रश्न तसा विचारलेला आहे की कोणताही एक काटकोन त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणाच्या 3 अल्टिट्यूड काढल्यानंतर त्याचा जो अर्ध सेंटर आहे त्या बिंदूचं स्थान, लोकेशन कोणत्या ठिकाणी असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. मग आता हा काटकोन त्रिकोण एबीसी आपण काढला. ए हा याचा काटकोन आहे. ए बिंदूचं माप हे 90 आहे. आता ए हा वर्टेक्स घेऊन समोरच्या बाजूवर ए च्या अपोजिट साइड ही बीसी आहे. या बीसी वर एक लंब या सेट स्क्वेअरच्या मदतीने काढू. हा वर्टेक्स या साइडवर आला पाहिजे आणि या साइडवर यावर सेट स्क्वेअरच्या दिलेली बाजू म्हणजे अपोजिट साइड आली पाहिजे. शिरोबिंदू ए वर या गुण्याचं ही बाजू आली पाहिजे आणि त्याची समोरची बाजू जी बीसी आहे त्याच्यावर गुण्याची ही दुसरी बाजू आली पाहिजे. अशा रीतीनं याची मांडणी करून घेऊ की बाजूवरती बाजू येईल आणि या बाजूवरती दिलेला बिंदू येईल. अशा रीतीनं हा एक अल्टिट्यूड झाला. याला आपण पी नाव देऊ. आता वर्टेक्स ए मधून आपण एक अल्टिट्यूड काढला, तसं वर्टेक्स सी मधून दुसरा अल्टिट्यूड काढायचा आहे. मग याची मांडणी आता या एका साइडवर ट्रँगलची साइड येईल, बाजूची त्रिकोणाची बाजू येईल आणि दुसऱ्या साइडवर वर्टेक्स येईल. आता वर्टेक्स सी मधून आपण इथं एक लंब काढणार आहोत. तर पहा हा लंब जो आहे एक बाजू या त्रिकोणाच्या बाजूवर आहे याची गुण्याची आणि या दुसऱ्या बाजूवर हा वर्टेक्स आहे. त्यामुळं जी बाजू एसी आहे तीच या त्रिकोणाचा शिरोलंब आहे, अल्टिट्यूड आहे. आणि इथं हा वर्टेक्स बी याच्यावर गुण्याची एक साइड येईल. अशा रीतीनं आता इथं काढत असताना गुण्याची बाजू इथं आली या बिंदूवरती आणि ही दुसरी जी बाजू आहे ती या ठिकाणी असेल. याला वाटल्यास थोडंसं वाढून घेऊ म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. ही वाढून घेतली बाजू. शिरोबिंदू बी वर गुण्याची ही साइड असेल, गुण्याच्या या साइडवर शिरोबिंदू बी असेल आणि ही जी साइड आहे गुण्याची ती या लाईन वरती असेल. कारण इथं त्रिकोणाची बाजू संपली आहे म्हणून आपण काय केलं, याला थोडंसं वाढवून घेतलंय तात्पुरतं. अशा रीतीनं या बाजूवरती बाजू आली आणि शिरोबिंदू या पॉइंट वरती आलेला आहे आणि इथं हा अल्टिट्यूड काढलेला आहे. मग पहा हा काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. याचे 3 अल्टिट्यूड काढले, 3 शिरोलंब काढले. तर हे तिन्ही शिरोलंब या काटकोनाच्या मध्ये म्हणजे इथं छेदतात. हा एक काढलेला, हा दुसरा, हा तिसरा, हे तिन्ही शिरोलंब या ज्या ठिकाणी काटकोनाचा बिंदू आहे, काटकोन तयार होतो त्या बिंदूजवळ हे तिन्ही शिरोलंब एकमेकांना छेदतात. आता अशीच एक कृती करायची आहे. यासाठी ड्रॉ अन ॲब्सोल्यूट ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड ऑल इट्स अल्टिट्यूड्स डू दे इंटरसेक्ट इच अदर. एका विशालकोन त्रिकोण काढायचा आहे आणि या विशालकोन त्रिकोणाचे तीनही शिरोलंब कोणत्या बिंदूत छेदतात हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणून आपण आता तीनही शिरोलंब एक विशालकोन त्रिकोण काढू अगोदर आणि त्याचे 3 शिरोलंब काढू.
पहा, हा पी क्यू आर हा विशाल कोन त्रिकोण काढला. पी क्यू आर हा विशाल कोन त्रिकोण काढलेला आहे आणि या त्रिकोणाला 3 मध्यगा काढायच्या आहेत या त्रिकोणाच्या. म्हणून पॉइंट क्यू या वर्टेक्स मधून जाणारा एक शिरोलंब काढू. शिरोलंब कसा काढायचा आहे पाहिलं आपण, की सेट स्क्वेअरच्या एका साइडवर हा वर्टेक्स येईल आणि दुसऱ्या सेट स्क्वेअरच्या दुसऱ्या बाजूवर समोरची लाईन येईल. अशा रीतीने याची मांडणी केली. हा पहिला झाला अल्टिट्यूड. याला ए नाव देऊ. आता या बिंदूमधून जाणारा अल्टिट्यूड काढू. या बिंदूमधून जात असताना बघा, या सेट स्क्वेअरच्या एका साइडवर हा बिंदू पी येईल. या गुन्ह्याच्या एका बाजूवर बिंदू पी येईल आणि ही जी दुसरी बाजू आहे गुन्ह्याची ती त्या समोरच्या बाजूवर येईल. मग पी बिंदूच्या समोर कोणती बाजू आहे, तर ही बाजू क्यू आर आहे. मग याची मांडणी आपण जर अशी केली, या लाईन वरती लाईन घेतली आणि इथं या दुसऱ्या बाजूवरती बघा, या लाईन वरती गुन्ह्याची ही बाजू घेतली या साइड वरती आणि या पॉइंट वरती गुन्ह्याची सेट स्क्वेअरची दुसरी साइड घेतली. अशा रीतीनं हा अल्टिट्यूड आपण या ठिकाणी काढतोय. आता इथं त्रिकोणाची जी बाजू आहे ती इथं संपते आहे, पण याला आपण थोडंसं वाढवून घेऊ म्हणजे मग ते लक्षात येईल. वाढवलेली बाजू आपण डॉटेड लाईन न काढू. आता 2 झालेत बघा, याला परत पुढे वाढवून घेऊ थोडस. कारण आपल्याला काय मिळवायचं आहे, तर काय पाहायचं, लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान कोठे आहे हे आपण तिन्ही त्रिकोणाच्या बाबतीत पाहणार आहोत. बघा, हा एक अल्टिट्यूड आहे, हा दुसरा अल्टिट्यूड आहे. आता राहिला तिसरा, की जो आर बिंदूतून येणार आहे. मग याची रचना करताना ही जी समोरची बाजू आहे त्रिकोणाची ही बाजू आहे, हा अल्टिट्यूड आहे. म्हणून गुन्ह्याची एक बाजू या बाजूवरती येईल आणि या आर बिंदूवरती या गुन्ह्याचं दुसरं टोक येईल. बघा, ही बाजू आपल्याला या ठिकाणी आता वाढवून घ्यावी लागणार आहे ही सुद्धा, कारण गुन्ह्याची जी दुसरी बाजू आहे ती या बाजूवर बसत नाही. बघा, ती इथं काढावी लागेल आपल्याला, म्हणून ही बाजू आपण वाढवून घेऊ. आणि मग आता ही मांडणी आपल्याला करता येईल की गुन्ह्याची ही जी बाजू आहे या बाजूवरती गुन्ह्याची एक बाजू आली आणि या पॉइंट वरती गुन्ह्याची दुसरी बाजू आली सेट स्क्वेअरची. तर अशा रीतीनं ही मांडणी करून घेतली आणि हा अल्टिट्यूड काढला. आता याला आपल्याला वाढवून घ्यावा लागेल. तर हे 3 अल्टिट्यूड काढले आपण. हा ए बिंदूला छेदलाय, या बाजूला इथं दुसरा जो अल्टिट्यूड काढलेला होता आपण तो या ठिकाणी असेल आणि तिसरा काढलेला तो या ठिकाणी आहे. मग याला बी आणि इथं सी नाव देऊ. तर हे तीनही अल्टिट्यूड जे आहेत हे काय करतायत, तर या त्रिकोणाच्या बाहेरच्या भागामध्ये, मूळ त्रिकोण कोणता आहे आपला, पी क्यू आर हा त्रिकोण आहे बघा. आणि एक शिरोलंब हा आहे
दुसरा शिरोलंब हा आहे आणि तिसरा शिरोलंब हा आहे. तर या तीनही शिरोबिंदूंना ज्यावेळी एकमेकांना छेदलंय त्यावेळी त्याला आपण ऑर्थोसेंटर किंवा लंब संपात म्हणतो. आणि हा काढलेला लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाहेर आलेला आहे, बाह्य भागामध्ये आलेला आहे. आपण काटकोन त्रिकोणाचा ज्यावेळी लंब संपात काढलेला होता तर तो बरोबर कुठे आलेला होता की त्या त्रिकोणानं ज्या ठिकाणी काटकोन केलेला होता त्या काटकोनाच्या वरती त्याचा ऑर्थोसेंटर आलेला होता, लंब संपात आलेला होता. विशाल कोणाचा विचार केला तर विशाल कोणाचे हे तीन जो शिरोलंब आहेत त्यांनी काय केलंय, एकमेकांना त्या बाह्य भागात त्रिकोणाच्या आउटसाइडला काय केलंय, इंटरसेक्ट केलेलं आहे. म्हणून लोकेशन ऑफ द ऑर्थोसेंटर ऑफ अ ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल ऑन द पॉइंट ऑफ, त्याला काय म्हणू आपण, ऑन द पॉइंट ऑफ अँगल 90 डिग्री आणि इथं आउटसाइड ऑफ द ट्रायंगल. आता दोन झाले प्रकार. आता तिसरा प्रकार जो आहे की कोणताही एक लघुकोन त्रिकोण काढा आणि त्या लघुकोन त्रिकोणाच्या तीन शिरोलंब काढा लघुकोन त्रिकोणाचे. तसं आपण यापूर्वीचं उदाहरण पाहिलंय लघुकोन त्रिकोणाचं. याला आपण नाव देऊ PQR. P बिंदूतून जाणारा एक अल्टिट्यूड काढायचा P या वर्टेक्स मधून. यासाठी याची मांडणी अशी करून घेऊ. याला X नाव देऊ. आता Q बिंदू मधून जाणारा एक अल्टिट्यूड काढू. एक साइड ट्रायंगलच्या साइडवर सेट स्क्वेअरची आणि दुसरी साइड त्या पॉइंट वरती येईल. हे दोन, याला आपण Y नाव देऊ. आता R बिंदूतून जाणारा एक अल्टिट्यूड काढू R या वर्टेक्स मधून. बघा तिची मांडणी कशी करायची आहे की या सेट स्क्वेअरची एक साइड दिलेल्या वर्टेक्सवर येईल आणि दुसरी साइड त्याच्या अपोजिट साइड वरती येईल, त्याच्या समोरच्या बाजूवरती येईल. थोडंसं खाली यायला पाहिजे. याला आपण Z नाव देऊ. अशा रीतीनं आपण तिन्ही त्रिकोणाचे हे लंब संपात काढले आणि त्या प्रत्येक लंब संपात बिंदूचं ऑर्थोसेंटरचं लोकेशन कुठं आहे हे पाहिलं. इन ॲक्यूट अँगल यामध्ये ते इनर साइड ऑफ द ट्रायंगल, आतल्या बाजूला अंतर्भागात. इन ऑब्ट्यूस अँगल आउटसाइड ऑफ द ट्रायंगल. विशाल कोन त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदूचं स्थान त्रिकोणाच्या बाहेर आहे आणि कारण हा त्रिकोण PQR आपण काढलेला होता विशाल कोन त्रिकोण, हा त्रिकोण आहे आणि याच्या तीन लंब संपात बिंदू जो आहे तो बाहेरच्या बाजूला आलेला आहे. या तीन त्याला काय म्हणू आपण, लंब संपात हा बिंदू आहे तो त्रिकोणाच्या बाहेर आहे. हा कोणता त्रिकोणाचा प्रकार आहे तर विशाल कोन त्रिकोण. हा त्रिकोणाचा प्रकार लघुकोन त्रिकोण, ॲक्यूट ट्रायंगल. ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर in obtuse angle triangle the orthocenter point is on the outer side of a triangle. In acute angle triangle the orthocenter point is in inner side of the triangle. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये तो ज्या ठिकाणी 90 अंश मापाचा कोन होतो काटकोन त्रिकोणामध्ये तर त्याच ठिकाणी त्या दिलेल्या त्रिकोणाचा
हा लंब संपात बिंदू येतो. म्हणजे तिन्ही प्रकारचे कोन आणि त्यांचे त्रिकोण आणि त्यांचे लंब संपात बिंदूचं स्थान कोठे आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. परत एकदा पहा की लघुकोन त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकमेकांना त्रिकोणाच्या अंतर्भागात छेदतात. इन acute angle triangle, the point or the center is in interside of the triangle, inner side in the triangle. In obtuse angle triangle, the other center of that triangle is outside of the triangle, बाहेरच्या बाजूला येतो. And right angle triangle, the other center point is on its perpendicular sides. ज्या ठिकाणी त्रिकोणाच्या बाजू एकमेकांना छेदतात, कोणत्या बाजू? काटकोन करणाऱ्या बाजू. तर त्या बाजूवरती किंवा त्या छेदन बिंदूवरती हा राईट अँगल ट्रायंगलचा लंब संपात बिंदू येतो, काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू येतो. तर तीन प्रकारच्या त्रिकोणाचे लंब संपात बिंदूचं स्थान कोठे आहे ते कसे काढायचे याविषयी आपण माहिती घेतली. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या विषयाचे, या प्रकरणाचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मदत होईल. दुसरी गोष्ट की तुम्ही काय करायचं आहे की सराव संच प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये असे अल्टिट्यूड काढण्याचे, लंब संपात बिंदूचं स्थान कोठे आहे हे काढण्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायचे आणि ते प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडून ठेवायचे आणि जेव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी ते तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहेत. लक्षात आलंय? प्रॅक्टिस सेट 4.1 सराव संच 4.1 मध्ये अशा प्रकारची जी काही उदाहरणं आहेत ती तुम्ही सोडवायला घ्यायची आहेत आणि तुमच्या वहीमध्ये सोडून ठेवायचे आहेत. धन्यवाद.